नमस्कार, मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात पी-आर मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम. रोज नवीन आणि ताज्यातरीन बातम्या बघण्याकरिता तुम्ही पी-आर मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी. दरवर्षी संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये फार उत्साहात आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते. मागच्या वर्षी पण मी अध्यक्ष होतो, यावर्षी पण अध्यक्षपद माझ्याकडे आलेले आहे. दरवर्षी 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुले जयंतीपासून आम्ही दरवर्षी 4 दिवसाचा प्रोग्राम आम्ही इथे आयोजित करतो. त्याच्यामध्ये आता 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीनिमित्त आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि संगीतमय कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 12 तारखेला सकाळला आम्ही रांगोळी स्पर्धा आणि संध्याकाळला एक भीमगीतांवर आधारित नृत्य स्पर्धा आपण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 11 तारखेला सकाळी आपलं मॅरेथॉन पण ठेवलेली आहे फुले जयंतीनिमित्त. 13 तारखेला पुन्हा प्रबोधन आणि एक SP रॉक म्युझिकल बँड म्हणून प्रोग्राम आहे. 14 तारखेला आम्ही दरवर्षी 2-3 वर्ष झाले सकाळला पहाटेचा पण एक प्रोग्राम ठेवतो, सकाळ निळ्या पाखरांची म्हणून. तर तिथे श्रुती जैनचा एक संगीतमय कार्यक्रम आहे. आणि 14 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात रॅल्या आणि प्रत्येक वार्डावाडीतून रॅल्या येतात त्याच्यामध्ये. आणि एक संध्याकाळला आम्ही पुन्हा एक प्रोग्राम ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये राहुल साठे म्हणून असं एक संगीतमय कार्यक्रम ठेवलेला आहे. साहेब, आपण सांगा, मागील कित्येक वर्षापासून तरी आपला हा कार्यक्रम सतत चालू आहे आणि आपण सुद्धा या कार्यक्रमामध्ये आयोजन करता म्हणून राहिलेले आहात. काय सांगणार, यावेळेसचा जो कार्यक्रम आहे हा कशा प्रकारे आगळावेगळा असणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2000च्या पूर्वी नगर परिषदच्या हॉलमध्ये होत होती. ते एक दिवस संध्याकाळचा प्रोग्राम घेत होती. आम्ही 2000ला बैठक आयोजित केली पूर्ण वार्डावाईज आणि त्याची कमिटी तयार केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हॉल सोडून ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू केली. त्याच्यानंतर 2-3 वर्ष झाल्यानंतर आम्ही हे ठरवलं की महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 दिवस सुटतात. त्यामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे, प्रबोधनाचे, मनोरंजनाची आणि त्याचबरोबर ब्लडच्या संदर्भातला कॅम्प असो की इतर संगीत कृतीचं असो किंवा इतर कॉम्पिटिशन असेल, भाषणाच्या संदर्भातली वगैरे ही कॉम्पिटिशन आम्ही घेत असतो आणि त्यांना बक्षीसंसुद्धा देत असतो. यावर्षीसुद्धा बक्षिसं ठेवलेली आहे. 2000पासून मी माझ्या मार्गदर्शनाखाली असली तरी कमिटीही बदलत असतं. वेगवेगळे अध्यक्ष, महासचिव आम्ही दरवर्षी बदलवित असतो. जर त्यांनी कार्यक्रम आयोजित व्यवस्थित केला आणि पुन्हा त्याचा उत्साह असला तर ते रिपीटही करत असतो 2 वर्षाकरता, नंतर पुन्हा 3ऱ्या वर्षाला बदलत असतं. अशा पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम आयोजित करत असतो. या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा म्हणजे बदल असा झालेला आहे की गीत गायनचं कॉम्पिटिशन, मला वाटतं मॅरेथॉनचं हे कॉम्पिटिशन ठेवली आणि त्याच्यामध्ये बक्षिसंसुद्धा ठेवलेली आहेत. त्याचबरोबर आम्ही ब्लड कॅम्प घेत होतो, ते यावर्षी आम्ही घेतला नाही. तो वास्तविक पाहता घ्यायला पाहिजे होता, घेतला नाही. पण तो आम्ही त्याच्याचबरोबर आम्ही जसं 26 जानेवारी म्हणजे पूर्ण वर्षभर कार्यक्रम देत असतो आम्ही. हा नुसता 14 एप्रिल संपला असं नाही. त्याच्यानंतर 26 जानेवारीचा कार्यक्रम घेत असतो, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेत असतो. मला वाटतं मध्ये एक 6 डिसेंबरचा कार्यक्रम घेतो आणि त्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला जात असतं. म्हणजे वर्षभर प्रोग्राम चालत असतो. आता यावेळेस सुद्धा 26 जानेवारीला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कोण लागणार आहे? 14 एप्रिलला यावेळेस मुख्य अतिथी म्हणून माननीय पंकजी भोयर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. प्रशांत वंजारी आहेत, आंबेडकर साहित्य संस्कृतीचे चांगले साहित्यिक. ॲडव्होकेट विकास ठाटे आहेत, अधिवक्ता आहेत, ते मुंबईचे. विनोद राऊत आहेत, दैनिक सकाळचे ब्युरो चीफ बॉम्बेला. महेश गुल्लाने उद्योजक आहे आणि अनुप कुमार आहे, संचालक नालंदा अकॅडमिकचे. अशा पद्धतीचे 14 एप्रिलला मान्यवर बोलविलेले आहेत. यांचा अध्यक्ष मी स्वतः आहे. म्हणजे आणि 11च्या याच्यामध्ये कलेक्टर आहेत, DSP आहेत आणि साहित्यिक आहेत 11 तारखेला. 12 तारखेला
समता सैनिक दलाचे ओरके आहेत, मकेश्वर आहेत पोलीस उपविभागीय अधिकारी, किशोर भोयर आहेत, संजय तिगावकर आहेत 12 तारखेला, 13 तारखेला खासदार अमर काळे आहेत, जगदीश भगत आहेत, वैभव धवन आहेत, राजेश भगत आहेत आणि 14 तारखेला मी सांगितले जात आहे. अशा पद्धतीने चॅनलच्या माध्यमातून काय एक मेसेज, काय एक संदेश आपण आपल्या बांधवांना देऊ इच्छिता? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की 14 एप्रिल ही एकदम अनोदासवात साजरी होते आणि ते करायला पाहिजे. प्रत्येक वार्डातून रॅल्या निघतात आणि जरी आपण DJ वाजवतो तरी त्याच्यामध्ये अनुचित प्रकार न घडावा आणि शांततेत जरी आपलं नाच गाणे आणि सगळे होतात पण त्याच्यामध्ये अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे याची दक्षता आपण घेऊन रॅल्या काढाव्या अशी मी आवाहन करतो. एकात्मता आणि सद्भाव टिकून राहावं याकरिता आपण काय करतो? दरवर्षी जे आमचे प्रोग्राम होत असतात ते वर्षभर चालत असतात. त्या माध्यमातून आमचं नेहमी सांगणं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काय कार्य केलेलं आहे मानवतेच्या हिताचे केलेलं आहे, देशाच्या हिताचे केलेलं आहे आणि प्रत्येक तरुणांनी वर्षभर हा विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलेला आहे, जो संस्कार दिलेले आहेत त्याला घेऊन वर्षभर आपण किती प्रगती केलेली आहे ते 14 एप्रिलला प्रतिज्ञा करायची की मी हे वर्षभर हे कार्यक्रम करेल, अशा पद्धतीने वागेल, अशा अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांनासुद्धा युवकांनासुद्धा प्रेरणा देत असतो आम्ही. आणि येणाऱ्या 14 एप्रिलला आपण चिंतन करायचं की मी काय प्रगती केली, कुठे चुकलो, काय चुकलो. हे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या प्रसंगी युवकांना विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो.